नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। आता तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोहोळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये तुम्हाला 22.5 एकर एकाच तळावरती जेणेकरून 4 बोर एक विहीर आहे। त्यानंतर फ्रंटेज एवढा मोठा आहे की हा मोजलेला नाही, फ्रंटेज माहीत नाही। हा रस्ता आहे, हा रस्ता म्हणजे जवळजवळ एक 1,500 फुटाच्या आसपास रस्ता असेल। रस्ता खूप मोठा आहे आणि ही जी शेती आहे ही संपूर्ण शेती आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 एकर फळबाग आहे। सध्याला ह्या शेतामध्ये 7-8 एकर फळबाग आहे। लिंबू आहे, आंबा आहे, चिक्कू आहे। पूर्वी ऊस होता, ऊस काढलेला आहे। आता शेती पाहण्यासाठी कोण नाही, त्यांच्या घरामध्ये सगळे उच्च शिक्षित आहेत। शेती पाहायला कोण नाही, त्यामुळे ती शेती विकायला काढली। ही संपूर्ण फळबाग नजरेला दिसेल ती शेती आहे। तर आता चला मी तुम्हाला शेतात घेऊन जातो, या मागे माझ्या। तर मित्रांनो, मोहोळ तालुक्यातले वाळूज गाव आहे। ह्या वाळूज गावामध्ये हे शेती आहे। हे संपूर्ण रस्ता आहे, खूप मोठा रस्ता आहे, फ्रंटेज खूप मोठा आहे। ते दाट लिंबाचं झाड दिसतं तिथपर्यंत आहे, हे बघून घ्या। फ्रंटेज आहे, हे बघून घ्या। ते लिंबाचं नारळाचं झाड आहे तिथपर्यंत फ्रंटेज आहे रोडला। हे बघा, हे असाच फ्रंटेज आहे। हे बघा, हा रस्ता संपूर्ण रस्ता आहे। एक पाय रस्त्यावर तर दुसरा पाय शेतात आहे। पूर्ण काळं रान आहे, भुसभुशीत। आणि ते बाग म्हणजे हेच बाग आहे, फळबाग आहे। हे बघा, हे फळबाग आहे। तर ही संपूर्ण ते हिरवळ दिसतंय तिथपर्यंत हे शेती आहे। एकूण 22.5 एकर आहे। 4 बोर एक विहीर। आता तुम्हाला मी शेतात नेतो, चला आता तर शेतात नेऊन दाखवतो पूर्ण। एक पाय शेतात तर एक पाय रस्त्यावर आहे, हे बघा। तर आपण मळ्यातच आहे, रोड हा समोरचा रोडच आहे। फ्रंटेज खूप मोठा आहे। हे अशी आंब्याची बाग आहे, जवळजवळ 1 एकरमध्ये आंब्याची बाग आहे। हे बघून घ्या, चिक्कू, आंबा, लिंबू अशा पद्धतीचं आहे इथं सगळं संपूर्ण। ही दिसणारं क्षेत्र सगळं जे पलीकड ऊस दिसतोय त्याच्या अलीकड हे काळं रान दिसतंय, संपूर्ण नांगरलेलं रान द्यायचं आहे। एकूण 12.5 एकर आहे, 22.5 एकर आहे, 22.5 एकर आहे। हे बघून घ्या, आंबे अशा पद्धतीने लागलेले आहेत, हे बघा। ही आंब्याची बाग आहे। 2 जातीचे आंबे आहेत, हे बघा। असे संपूर्ण आंबे लटकलेले आहेत। जवळजवळ 60 ते 70 आंब्याची झाडं आहेत। हे असे आंबराई आहे, हे बघा। अशा पद्धतीने आमराई आहे। ही वस्ती आहे। आता तुम्हाला मी चिक्कूच्या झाडाकडे घेऊन चालतो। हे अशा पद्धतीने आहे, संपूर्ण हिरवळ आहे। हे फणसाचं झाड आहे, संपूर्ण फणस असे लटकलेले आहेत, बघून घ्या। हे बघा, हे फणस आहेत। हे आंब्याचं हे वस्ती गायगोटा आहे। हे अशा पद्धतीने संपूर्ण पाईपलाईन आहे, हे बघून घ्या। सध्याला लाईट नाही, त्यामुळे पाणी दाखवता येत नाही तुम्हाला। हे बघा,
ही अशी आंब्याची बाग आहे. ही आंब्याची बाग आहे. अगदी काळी कसदार जमीन आहे. हे बघा, हे अशा पद्धतीचं आमराई आहे. तर आपण लिंबू आहेत, लिंबाच्या मळ्याकडे चाललो. तर आता आपण लिंबाच्या बागाकडे आलो आहोत. ही संपूर्ण दिसणारी शेती, हे मगाशी दाखवलं तुम्हाला, ह्या वस्तीपर्यंत आहे. वस्ती आपल्यात नसून वस्तीच्या अलीकडपासून ही बाग आहे. ही संपूर्ण लिंबूची बाग आहे. आत्ताच लिंबू काढून घेऊन गेलेत. हे बघा, असे लिंबू पडलेत, बघायला कोण नाही, त्यामुळे ही शेती विक्रीला निघलेली आहे. पूर्ण लिंबाची बाग आहे ही. असंच पलीकडे चिक्कूची फळबाग आहे. चिक्कू फळबाग आहे. तुम्हाला आंब्याची फळबाग, लिंबाचा फळबाग हे दाखवलेलं आहे. आता चिक्कूच्या फळबागाकडे जातोय आपण. आता आपण चिक्कूच्या मळ्यामध्ये आलो आहोत. हे घ्या, चिक्कूच्या मळ्यामध्ये आलो आहोत आपण. हे बघा, हे अशा प्रकारे चिक्कू आहे. एकूण 7 ते 8 एकर फळबाग आहे. करण्यासाठी कोणी नाही, केवळ करण्यासाठी कोणी नसल्यामुळं विक्रीस काढलेला आहे. हे बघून घ्या. हे अशा पद्धतीने मळा आहे. एकूण 22.5 एकर आहे. 7-8 एकर फळबाग आहे. तर मित्रांनो, हे 22.5 एकर शेती आहे. 4 बोर, 1 विहीर आहे. सध्याला बोरला पाणी भरपूर पुष्कळ आहे. बोरचं पाणी हलत नाही. त्यानंतर विहीर आहे, पण मात्र ह्या वर्षी ओरिजिनल उन्हाळा आहे. वरतीच पाणी नाही, त्यामुळे खाली तर येणारच नाही. उजनी धरणालाच पाणी नाही. ही शेती आहे सोलापूर जिल्हा, तालुका मोहोळ, वाळूज ह्या गावामध्ये ही शेती आहे. इथून सोलापूर एक 40-50 किलोमीटर बसेल. मोहोळ एक 30-35 किलोमीटर बसेल इथून. त्याच पद्धतीने आपण पुणे ते सोलापूर हायवेला ह्या मार्गावरती ही शेती थोडीशी आतमध्ये आहे. ह्या शेतीला संपूर्ण रस्ता आहे. 7 ते 8 एकर फळबाग आहे. आपण ह्याची प्राईस कोट केलेली आहे 12 लाख रुपये एकरीने केलेली आहे. मात्र तुम्ही समोरासमोर बसल्यानंतर बरंच काही भरपूर प्रमाणात आपण निगोशिएबल होईल, कमी जास्त होईल. पण तुम्ही शेती बघायला आल्यानंतरचा हा विषय आहे, किंवा बैठकीला बसल्यानंतरचा हा विषय आहे. 12 लाख एकरी सांगितली जाते. मात्र आपण भरपूर कमी करून निगोशिएबल करून हे शेती विकली जाईल. 22.5 एकर आहे. लाईट आहे, भरपूर मोठा रोड आहे, सगळं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर माझे नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.